नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या या प्रशिक्षणाचा 10वा दिवस आहे आणि आजपर्यंत आपण साधारण 9 सत्र जे आहेत हे वेगवेगळ्या विषयांवर आपण बघितले आहे. त्यामध्ये पहिलं परिचय सत्र होते. त्यानंतर लीड जनरेशन, फॉलोअपचे महत्त्व, खरेदी विक्रीचे आकर्षण तयार करणे, पुरवठादारांचे प्रमाणीकरण, व्यक्तिमत्व विकास, ग्राहक पेठेतील स्टॉल, दुकानाचे व्यवस्थापन, डिजिटल दुकान आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा लॉजिस्टिक्सबद्दल आपण चर्चा केली होती. तर उद्योगाच्या वेगवेगळ्या जे काही डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे जे अंग असतात, अविभाज्य अंग असतात की ज्याच्यामुळे उद्योग उभा असतो, तर त्या सगळ्या डिपार्टमेंटबद्दल किंवा त्या सगळ्या वेगवेगळ्या जे काही माहिती आहे त्या सगळ्यांची माहिती आपण या उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप प्रशिक्षणातून आपण घेत आहोत आणि जी माहिती आपल्याला फायदेशीर होईल तर ती माहिती मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत. आशा करतो की आपण आधीचे सर्व सत्र आपण ऐकले असतील, त्याच्या नोट्स काढल्या असतील आणि तुम्ही ते सगळे सत्र जे आहेत हे डाउनलोड करून घेतले असतील आणि त्याचा उपयोग आता या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये आवश्यकतेप्रमाणे करून घ्यायचा आहे. आजचं आपण पुढचं सत्र बघूया ज्यामध्ये बेसिकली जी काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे किंवा जी काही आपण उत्पादनं तयार करतो खास करून, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज. तर हे दोन्ही गोष्टींचं खूप मोठं महत्त्व जे आहे हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे जिथे आपण ज्या ठिकाणी काही उत्पादनं ही तयार केली जातात आणि ग्राहकांना विकली जातात. आता हे वेअरहाऊस असणं का गरजेचं आहे? तर बऱ्याचदा असं होतं की आपलं जे काही प्लांट आहे किंवा वेगवेगळं आपले जे काही प्रोडक्शन युनिट आहे किंवा आपण घरगुती जरी अगदी तयार करत असू, लघु उद्योजक आहेत, गृह उद्योजक आहेत, तर जी काही उत्पादनं आपली तयार केली जातात त्यानंतर ती वेगवेगळ्या ग्राहकांना आपल्याला ज्यावेळी पाठवायची असतात किंवा खास करून जे स्मॉल मिडियम स्केलचे जे काही आहेत उद्योग असतात, तर त्यांच्यासाठी वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेज या गोष्टींची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर असते. कोल्ड स्टोरेज हे बेसिकली हे शेतमाल वगैरे जे आहे तर त्याच्यासाठी त्याच्या स्टोरेजसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे काय तर कोल्ड स्टोरेज म्हणजे नेमकं काय? तर कोल्ड स्टोरेज म्हणजे ही जवळपास एक शहराच्या आसपास किंवा प्रत्येक तालुक्या किंवा प्रत्येक जिल्ह्याला कोल्ड स्टोरेज हे उपलब्ध असतं आणि यामध्ये शेतीचा जो माल आहे की ते उत्पादनं जे आहे ते शेतमाल तयार झाला की तो पॅकिंग वगैरे करून तो एक चांगल्या अवस्थेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा त्या वातावरणाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम न व्हावा, पावसाचा, उन्हाचा वगैरे अशा गोष्टींचा की ज्याच्यामुळे तो शेतमाल खराब होईल, तर ते होऊ नये म्हणून एक विशिष्ट वातावरणामध्ये, एक विशिष्ट टेम्परेचरमध्ये, एका विशिष्ट तापमानामध्ये हा सर्व शेतमाल जो आहे हा कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर केला जातो. त्यामुळे काय की तो शेतमाल एक तर खराब होत नाही, दुसरं त्याची लाईफ चांगली राहते, त्याच्यावर कुठलंही नुकसान जे आहे ते होत नाही आणि आपण एक ग्राहकांपर्यंत जे आहे ते आपण चांगल्या अवस्थेतला, चांगल्या क्वालिटीचा आपण शेतमाल जो आहे हा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. हा झालं कोल्ड स्टोरेजच्या बाबतीत. याच्यामध्ये बरेचसे कोल्ड स्टोरेज जे आहे ते आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. त्या तुम्हाला थोडंसं मार्केट सर्वे केला, माहिती काढली, तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या आसपास कुठलं कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहे तर त्याची माहिती जी आहे किंवा त्याचे जे काही रेट्स असतील आणि किती दिवस ते ठेवू शकतात किंवा ते महिन्याचे वगैरे असे रेट्स असतात, तर ते बरेचसे जी काही तांत्रिक माहिती आहे ही तुम्हाला तुमच्या जवळच्या कोल्ड स्टोरेजच्या तुम्ही माहिती काढून तिथे भेट दिली तर तुम्हाला त्याबद्दलचे सर्व एक जी तांत्रिक माहिती आहे ती तुम्हाला तिथून मिळेल. त्यामुळे मार्केट सर्वे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे या बाबतीमध्ये. फक्त तालुक्याचेच नाही, तुम्हाला इतर जिल्ह्यांमध्येही जेव्हा माल पाठवायचा असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधल्या वेअरहाऊसला किंवा त्या पर्टिक्युलर जिल्ह्यातल्या कोल्ड स्टोरेजलाही तुम्ही भेट देऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे वेअरहाऊस. वेअरहाऊस म्हणजे काय की ज्या ठिकाणी जी काही वेगवेगळी उत्पादने आहेत ते जे वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये बनतात किंवा वेगवेगळ्या गोशाळांमध्ये बनतात किंवा शेतमाल वगैरे आहे, तर असं हे सगळे जे काही उत्पादनं आहे ही एक स्टोअर करून ठेवण्याची ही जागा असते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे काही आर्थिक पत आहे त्यानुसार आपण स्वतःचा आपण वेअरहाऊस असू शकतो. स्वतःचं म्हणजे तुम्ही एक भाडेतत्त्वावरही वेअरहाऊस घेऊ शकता किंवा तुम्ही विकतही तुम्ही ते घेऊ शकतात. तर हे वेअरहाऊस साधारणपणे कसं असावं त्याबद्दल एक छोटीशी चर्चा आपण आता करूया. वेअरहाऊसमध्ये बेसिकली कसं आहे की एरिया जो आहे म्हणजे ते वेअरहाऊस कुठं असावं हे खूप महत्त्वाचं आहे.
वेअरहाऊस हे नेहमी मार्केटच्या जवळ असायला हवं. म्हणजे समजा तुमचं तालुक्याच्या इथे मार्केट आहे, म्हणजे तालुक्याच्या गावाला मार्केट आहे, तर त्या तालुक्याच्या गावाच्या अगदी आसपासच्या फेरीमध्ये किंवा त्या तालुक्याच्या गावातच जर त्या तालुक्याच्या शहरातच जर वेअरहाऊस तुम्हाला ठेवता आलं तर अतिशय उत्तम आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्याचं आहे किंवा पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर वगैरे सारखी एवढी महानगरं आहेत, तर या महानगरांच्या आसपास जे आहे ते तुम्ही तुमचं वेअरहाऊस जे हे हवं. त्यामुळे ते जेवढं शहराच्या जवळ असेल त्याचा अधिक फायदा असा होतो की ते मार्केटला ते लगेच आपण माल जो आहे आवश्यकतेप्रमाणे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. किंवा इंडस्ट्रीयल झोन असेल, इंडस्ट्रीयल झोनच्या जे आहे तर त्याच्या आसपास आपण वेअरहाऊस जे आहे हे ठेवू शकतो. इंडस्ट्रीच्या जवळपासच्या एरियामध्ये आपण जसं MIDC वगैरे असतं तर MIDCच्या आसपास आपण वेअरहाऊस जे आहे हे आपण ठेवू शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं ते काय वेअरहाऊसचे जो काही एरिया आहे किंवा ते एरिया सिलेक्शन करण्यासाठी सगळ्यात पहिले ते तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या किंवा महानगरांच्या गावाच्या आसपास असायला हवं. दुसरं एकतर इंडस्ट्रीयल एरियाच्या आसपास असायला हवं. तिसरं मार्केटच्या एरिया जो आहे त्याच्या आसपास असायला हवं की जेणेकरून ते मालाची जी काही डिलिव्हरी आहे ती लगेच होऊ शकेल. तुम्ही मल्टिपल वेअरहाऊसेस तुम्ही करू शकता, म्हणजे एका जिल्ह्यासाठी एक, दुसऱ्या जिल्ह्यासाठी एक, असं करून जसं जी काही आर्थिक एक बजेटिंग असेल तर त्या बजेटिंगप्रमाणे तुम्ही मल्टिपल वेअरहाऊसेस पण तुम्ही करू शकतात. वेअरहाऊसचं एक अजून चांगलं महत्त्व आहे की तुमचं जर समजा एखादा फ्रँचायझी बिझनेस असेल तर त्या फ्रँचायझी बिझनेस जो आहे तर त्याच्यासाठी वेअरहाऊसचं खूप मोठं महत्त्व आहे की जेणेकरून एका वेअरहाऊसमधून तुम्ही 5 ते 10 फ्रँचायझी ज्या आहेत त्यांना डिलिव्हरी जी आहे ही कंट्रोल करू शकतात. समजा तुमचं लोकेशन जे आहे प्रोडक्शन युनिट हे पुण्यामध्ये आहे आणि समजा तुमचं नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचे 10 फ्रँचायझी आहे, तर तुम्ही नाशिकमध्ये जर तुमचा वेअरहाऊस असेल तर नाशिकमध्ये जे काही 10 फ्रँचायझी आहेत त्यांना तुम्ही त्या नाशिकच्या वेअरहाऊसमधून तुम्ही सप्लाय जो आहे हा करू शकतात. सेम तुमचं समजा ते पुण्यालाच तुमचं प्रोडक्शन आहे आणि तुमचं समजा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, तर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक वेअरहाऊस उघडा आणि तिथून तुमचं नंदुरबार जिल्ह्यातले जे काही 5-10 तुमच्या 20 फ्रँचायझी असतील तर त्यांना तुम्ही तिथून सप्लाय जो आहे त्या वेअरहाऊसमधून करू शकता. म्हणजे प्रोडक्शन युनिटमधून माल जो आहे हा तुमचा वेअरहाऊसला येईल आणि वेअरहाऊसमधून मग तुमचा माल जो आहे किंवा उत्पादनं जे आहे ती तुमच्या फ्रँचायझी पार्टनरपर्यंत पोहोचू शकते. तर अशा पद्धतीने एक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी वेअरहाऊसचं खूप मोठं महत्त्व आहे. आता हे वेअरहाऊस कसं असावं नेमकं, की आता तो एक तुमच्याच पुढे साधारण एक प्रश्न असू शकतो की वेअरहाऊस हे कसं असायला हवं. तर वेअरहाऊसचे वेगवेगळे बरेच प्रकार आहेत. तर एक आपण साधारण लेवलला आपण बोलूया. स्टँडर्डायझेशन मोठ्या मोठ्या मशीन्स युनिट्स वगैरे तर तसे तर असतातच उपलब्ध, पण एक खास करून छोटे उद्योजक, लघु उद्योजक, गृहउद्योजक, शेतकरी मित्र यांना समोर ठेवून जर आपण वेअरहाऊसचं एक चित्र आपण जर बघितलं की आपण कशा पद्धतीने आपण कमीत कमी खर्चामध्ये आपण वेअरहाऊस वगैरे आपण करू शकतो. तर साधारण वेअरहाऊस ही नॉर्मली एक मोठा हॉलसारखे एक जागा असू शकते. त्याच्यासाठी एक तर इंडस्ट्रीयल गाळा असू शकतो किंवा एखादा कमर्शियल गाळा असू शकतो किंवा अगदी चाळीतली रूम वगैरे जी आहे तर तसंही असू शकतं. तर ती जागा फक्त एवढंच आहे की त्याच्या आतमध्ये रूम्स वगैरे असं नसं एक मोठं ओपन एक 4 भिंतींचं ते एक स्पेस असते कन्स्ट्रक्शन केलेली की तिथे रेग्युलरली म्हणजे मालाची सहज देवाणघेवाण जी आहे किंवा ने-आण वगैरे करणं जे आहे ते इझी होऊ शकतं. तर अशा प्रकारचे वेअरहाऊस तुम्ही जे आहे ते तुम्ही एक भाड्याने घेऊ शकतात की जे एक नॉमिनल कॉस्टमध्ये जर तुम्हाला मिळालं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग जो आहे हा मालाचा स्टोरेजसाठी होतं. त्यामुळे अशा पद्धतीची एक जागा जर तुम्ही बघितले तर समजा एकाच व्यक्तीला ते पॉसिबल नसेल तर तुम्ही शेतकरी जर मित्र आहात तर सगळे एक शेतकरी गट बनवला तर गटाने मिळून जर तसं हे केलं तर त्याचाही उपयोग तुम्हाला होऊ शकतो किंवा उद्योजकांचा आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र एक गट बनवून मग त्या ठिकाणी ते त्यांचा माल जो आहे हे ठेवू शकतात. त्या वेअरहाऊसमध्येच तुम्ही आतल्या आत तुम्ही वेगवेगळे उत्पादनासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट आहे किंवा जे काही स्टोरेज आहे ते तिथल्या तिथे तुम्ही ते मॅनेज करू शकता. तर ही एक महत्त्वाचं जागा आहे की जागा कशा पद्धतीने असायला हवी. क्लिनिंग खूप महत्त्वाचं आहे. पेस्ट कंट्रोलिंग वगैरे करणं रेग्युलर बेसिसवर की जेणेकरून कुठल्याही जसं एक उंदीर वगैरे आहे किंवा अशा काही प्राण्यांचा जो काही त्रास आहे मालाला तो होऊ नये. त्यामुळे एक पेस्ट कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे वेअरहाऊसमध्ये. तर रेग्युलर पेस्ट कंट्रोल केल्यावर तर एक या सगळ्या जे काही प्राणी आहेत त्यांचा त्रास जो आहे हा आपल्या मालाला
होत नाही, म्हणजे तो माल खराब करत नाही, कुरतडत नाही वगैरे अशा ज्या गोष्टी घडतात तर त्याच्यापासून आपला माल जो आहे वाचून राहील. तर ते पेस्ट कंट्रोलिंग जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे वेअरहाऊसमध्ये. सेकंडली तुमचं जे काही इनवर्ड आउटवर्ड मॅनेजमेंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं ज्यावेळी एक प्रोडक्शन युनिटमधून किंवा तुमच्या शेतातून एक तुमची जी काही फॅक्टरी असेल तिथून तुमचा जो माल वेअरहाऊसला ज्यावेळी येईल तर त्यावेळी तिथं मग त्याचं इनवर्ड म्हणजे किती माल आला आहे तर त्याची व्यवस्थित एक एंट्री असणं, इनवर्ड एंट्री असणं हे खूप महत्त्वाचं आहे, की जेणेकरून किती माल आला आहे, किती क्वांटिटी आहे, किती वजन आहे, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे हे मॅनेज करणं, मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळी माल जो आहे हा वेअरहाऊसमधून समजा तुमचे फ्रँचायझी पार्टनर आहे त्यांच्याकडे जात आहे किंवा छोट्या दुकानांमध्ये माल जातो आहे किंवा सरळ ग्राहकांना माल जातो आहे, तर तो जी काही आउटवर्ड आहे तर ते आउटवर्ड मॅनेज करणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ती एंट्री जी आहे की कोणाला माल जातो आहे, त्यांचा संपर्क क्रमांक, त्यांचे डिटेल्स, पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे काय इनवर्ड आउटवर्ड मॅनेजमेंट तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर तुमचा स्टॉक मॅनेजमेंट हा व्यवस्थित होतो. त्यामुळे एंट्रीज प्रॉपर होणं हे खूप गरजेचं आहे. डिलिव्हरी चलन एक महत्त्वाचं आहे तिथे, की ज्यावेळी माल तुमचा जो हा बाहेर जात असतो, खास करून वेअरहाऊसमधून तो बाहेर जातो आहे, तर त्यावेळी तिथे डिलिव्हरी चलन जे आहे हे असणं गरजेचं आहे, की डिलिव्हरी चलन तुम्ही प्रिंट करून दिलं तर त्यानंतर मग ते डिलिव्हरी चलन जे आहे ते तुमचे जे काही ड्रायव्हर आहेत किंवा ज्या ट्रक वगैरे म्हणा किंवा टेम्पो वगैरे रिक्षाज, तर त्याच्यातून जो माल जातो आहे तर ते ठिकाणी ते डिलिव्हरी चलन त्यांच्याकडे जाणं आणि ते ग्राहकांना मिळाल्यानंतर त्याच्यावर त्या डिलिव्हरी चलनवर सही वगैरे घेणं हे महत्त्वाचं आहे. ते बिलिंग वगैरे त्यांना हँडओव्हर करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिलिव्हरी चलन जनरेट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे वेअरहाऊस मॅनेजमेंटमध्ये. स्टॉक मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. स्टॉक मॅनेजमेंटमध्ये तुमचं म्हणजे रेग्युलर बेसिसवर तुम्ही जर प्रॉपर मेंटेन केलं त्यामुळे तर कळत राहतं की आपल्याला जे काही डिलिव्हरी द्यायची आहे, जी काही ऑर्डर जनरेशन झाले आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये किती माल हा वेअरहाऊसमध्ये शिल्लक आहे, तर त्याच्यासाठी स्टॉक मॅनेजमेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. समजा कुठला एखादा माल कमी होतो आहे तर प्रोडक्शन युनिटमधून तो माल जो आहे हा वेअरहाऊसमध्ये मागवण्यासाठी आपल्याला लगेच एक ऑर्डर देता येते. त्यामुळे स्टॉक मॅनेजमेंट जितक्या व्यवस्थित पद्धतीने होईल तर तेवढं तुमचं वेअरहाऊस मॅनेजमेंटही खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होऊ शकतं. सिक्युरिटी महत्त्वाची आहे. साहजिक आहे की बराचसा एक हजारो लाखोचा माल जो आहे हा वेअरहाऊसमध्ये स्टोअर असतो, तर त्यामुळे त्याची सिक्युरिटी जी आहे ही महत्त्वाची आहे. CCTV कॅमेरे वगैरे म्हणा किंवा त्या माध्यमातून जी सिक्युरिटी मेंटेन झाली तर एक चोरी किंवा इतर काही गोष्टी घटना न घडता त्याचा माल जो आहे हा सुरक्षित राहू शकतो. दुसरं अग्निशमन यंत्रणा वगैरे ज्या आहेत किंवा पाण्याची वगैरे सोय जी आहे तर या गोष्टींची आवश्यकता आहे, की चुकून एखादी दुर्घटना घडली तर ते लगेचच जो डॅमेज कंट्रोल आहे हा करता येईल आणि मालाचं नुकसान जे आहे हे टाळता येईल. तर त्यामुळे अशा प्रकारच्या जे काही सुविधा आहेत ह्या वेअरहाऊसमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही समजा एखादं छोटंसं रूम घेऊन तुम्ही त्याला वेअरहाऊसमध्ये कन्वर्ट करत जरी असाल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले अग्निशमन यंत्रणा वगैरे जे आहे, पाण्याची सोय वगैरे जे आहे किंवा CCTV कॅमेरा वगैरेची सोय आहे ही सगळ्यात पहिले तुम्ही तिथे करायला हवी. त्यानंतर मग तुमचा डिजिटल बिलिंग सिस्टम आहे, जसं त्याच्यामध्ये स्टॉक मॅनेजमेंट रिपोर्ट आहे किंवा डिलिव्हरी चलन आहे, इनवर्ड आउटवर्ड मॅनेजमेंट आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एक सिंगल छोटं ऑफिस टाईप, म्हणजे तुम्हाला फक्त एक कम्प्युटरला तिथे लागेल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्ही तिथून काम करू शकता. इंटरनेटचं कनेक्शन आवश्यक असेल आणि एक कोणीतरी ऑपरेटर त्या ठिकाणी, एक मेन ऑपरेटर जे आहे ते तिथे आवश्यक असतील. तर साधारण 2 ते 3 लोक तुम्हाला गरजेचे असतील, की एक मेन सुपरवायझर, त्या वेअरहाऊसचा एक सुपरवायझर हवा की ज्याच्याकडे संपूर्ण कंट्रोल जो आहे हे लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा डेस्कटॉपच्या माध्यमातून सगळे जे काही बिलिंग यंत्रणा आहे तर ते कंट्रोल करू शकेल. स्टॉक वगैरे जे आहे, मॅनेजमेंट वगैरे जे आहे, हे इंटेलेक्च्युअल जे काम आहे तर ते पूर्ण तो कंट्रोल करू शकेल. त्यासाठी तुम्हाला एक व्यक्ती लागेल. एक दुसरा व्यक्ती जे आहे ते सिक्युरिटीच्या माध्यमातून त्यांना ते लागतील तुम्हाला, की जेणेकरून पार्किंगचं मॅनेजमेंट वगैरे आहे. पार्किंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की वेअरहाऊसची जागा बघताना असं बघा की त्या ठिकाणी तुमचे जे काही ट्रक येणार आहे किंवा जे काही टेम्पो येणार आहे, रिक्षा येणार आहे, तर त्यांना किमान ते व्यवस्थित वेअरहाऊसच्या गेटमध्ये ते पार्क करू शकतात किंवा तिथून टर्न वगैरे घेण्यासाठी जी काही उपलब्ध जागा पाहिजे ते त्यांना इझिली वापरता येईल अशी. त्यामुळे वेअरहाऊसची जागा सिलेक्ट करताना साधारण एक छोटंसं मोकळं मैदान, किमान एक ट्रक जो आहे तो आरामात टर्न घेऊन जाऊ शकतो, ते किमान इतकी तरी जागा त्या ठिकाणी हवी. किंवा ते मेन रोडला टच असलं तर एक रोड्सच्या माध्यमातून त्याचा वापर करून ते
जे काही पार्किंग वगैरे आहे हे करू शकतात. तर अशा पद्धतीने आपलं जे वेअरहाऊसचं जागा जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करताना हवी. त्यानंतर तुम्हाला काही कामगार वगैरे लागतील, 2-3 हेल्पर लागतील की जेणेकरून माल जो आहे आतून काढणं, तो ट्रकमध्ये लोड करणं, ट्रकमधून अनलोडिंग करून तो परत वेअरहाऊसमध्ये ठेवणं, म्हणजे लोडिंग अनलोडिंगची जे कामं आहेत तर त्यासाठी तुम्हाला एक साधारण एक तरी व्यक्ती जरी पकडला तर म्हणजे सिक्युरिटीमध्ये एक एक हेल्पर म्हणून आणि एक सुपरवायझर म्हणून, तर असं किमान एक छोट्या वेअरहाऊससाठी तुम्हाला किमान 3 लोकं जे आहे ती आवश्यक आहेत. आणि एक सोबतल्या जे तंत्रज्ञान म्हणजे एक लॅपटॉप वगैरे आहे किंवा डेस्कटॉप आहे ज्याच्या माध्यमातून आपण बिलिंग वगैरे, चलान आहे, डिलिव्हरी, इनवर्ड आउटवर्ड रिपोर्ट आहे, स्टॉक मॅनेजमेंट वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मेंटेन करू शकते. तर असं एक छोटंसं ऑफिस जे आहे ते तिथे एका टेबलचं जरी ऑफिस आपण बनवलं तरी खूप होतं. तर एक एक छोटंसं वेअरहाऊस जे आहे हे तुम्ही स्वतः वैयक्तिक तुम्ही आर्थिक जे काही तुमचं बजेटिंग जे काही असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा एक ग्रुप म्हणून मिळून केलात तर अतिशय चांगलं. तर त्याच्यातून एक खर्च जो आहे हा सगळ्यांचा विभागला जाऊ शकतो. तर तसाही तुम्हाला उपयोग करता येईल. स्पेस मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त माल बसायला हवं आणि तोही व्यवस्थितरित्या. तर त्यासाठी वेअरहाऊसमध्ये बेसिकली एक नॉर्मल तुम्ही वुडन रॅक्स जे आहेत ते तसे बनवले किंवा एक ॲल्युमिनियम स्टीलचे वगैरे जे काही रॅक्स वगैरे मिळतात तर तेही तुम्ही MS चे वगैरे रॅक्स मिळतात तर तेही तुम्ही वेअरहाऊसमध्ये वापरू शकतात. की फक्त जो काही खर्च म्हणजे जो तुम्हाला कमीत कमी खर्चात तुम्हाला फायदेशीर होईल तर असे तुम्ही कुठलाही एक मेटलचं वुडनचं तुम्ही ते फर्निचर जे आहे सिलेक्ट करू शकता. तर त्याचा एक बेनिफिट असा येईल की प्रॉपर स्पेस मॅनेजमेंट होईल आणि कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जो माल आहे हा तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. रॅक्स वगैरे असल्यामुळे तुम्ही मालाची विभागणीसुद्धा करू शकतात की म्हणजे जसं एक शेतीचे प्रोडक्ट आहेत तर ते तुम्ही वेगळे ठेवा, इतर कॉमर्सचे प्रोडक्ट आहेत तर ते वेगवेगळे ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने मालाची जी काही विभागणी आहे ही करता येते. तुमचं बिलिंग सिस्टमबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे की बिलिंग सिस्टम जी आहे ही त्या ठिकाणी म्हणजे डिलेवरी वगैरे जे काही रिपोर्ट्स आहे, जे प्रिंट्स आहेत ते काढण्यासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर जे आहे हे लागेल. तर बिलिंग सॉफ्टवेअर नॉर्मली सगळीकडे असतंच आणि हे बिलिंग सॉफ्टवेअर जे आहे हे तुमच्या हेड ऑफिसशी कनेक्टेड किंवा ज्या ठिकाणी तुमचं मेन ऑफिस आहे त्या तिथून कनेक्टेड असलेलं हे कधीही चांगलं, म्हणजे जेणेकरून जे रिपोर्ट्स आहेत ते त्या ठिकाणी पाठवता येते. तर आपण याआधी जे काही व्यापार ॲपबद्दल आपण चर्चा केली होती तर आधीच्या सत्रामध्ये, तर या व्यापार ॲपचा पण तुम्हाला चांगला फायदा जो आहे हा वेअरहाऊस मॅनेजमेंटमध्ये होईल. कारण व्यापार ॲपमधून तुम्ही डिलिव्हरी चलान तुम्ही काढू शकतात, इनवर्ड रिपोर्ट तुम्ही काढू शकता, आउटवर्ड रिपोर्ट तुम्ही काढू शकतात आणि त्याचा जो काही डिटेल आहे म्हणजे तुम्ही त्याचं डेस्कटॉपचं पण लायसन्स मिळतं, लॅपटॉपचं लायसन्स मिळतं आणि मल्टिपल लायसन्सेस मिळतात. म्हणजे सेम लायसन्सवर तुम्ही तुमच्या वेअरहाऊसमध्येही काम करू शकता, तिथूनही लॉग इन करू शकतात आणि तुमच्या हेड ऑफिसमधून किंवा तुमचं जे काही मेन व्यवसायाचं ठिकाण आहे मुख्य तर तिथूनही तुम्ही ऑपरेट करू शकतात आणि तुम्हाला त्यामुळे वेगळं CRM घ्यायची गरज नाही. तर हा एक सगळ्यात मोठा फायदा व्यापार ॲपचा आहे की जे काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, तर एक रिलेशनशिप मॅनेजमेंट जे आहे किंवा एक लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट जे आहे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला इझिली तुम्ही व्यापार ॲपच्या माध्यमातून हे करू शकतात. त्यामुळे ते काही जे काही वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, स्टॉकचे रिपोर्ट आहेत किंवा याचे रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही तिथून काढू शकतात, प्रिंटआउट जे आहे हे काढू शकता आणि तुम्हाला तुमचा जो डेटा आहे वेअरहाऊसमधून डेटा जो आहे तो तुम्हाला हेड ऑफिसला पाठवायचा आहे तर तो पाठवण्याची गरज नाही. तुम्ही जसं वेअरहाऊसमध्ये एंट्री कराल तर तो ऑटोमॅटिक तो तिथे हेड ऑफिसमध्ये बसलेले जे काही व्यक्ती असतील ते तिथून तो डेटा जो आहे हा बघू शकतात. त्यामुळे रिअल टाईम डेटा अपडेट होतो आणि तो तिथे सॉफ्टवेअरमध्ये बघता येतो. तर तो एक असंही बेनिफिट जे आहे ते आपल्याला बरेचसे आहेत. ते एकाच CRM किंवा एकाच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण बरीच कामं करू शकतो. तर जे काही ट्रॅकिंग आहे ते तिथे करतात. एक ट्रॅकर तुम्हाला आवश्यक आहे कदाचित, त्यासाठी तुम्हाला CRM वगैरे बनवाय किंवा ट्रॅकिंगचे काही ॲप्स वगैरे असतात तर ते तुम्ही वापरू शकतात की जिथे तुम्ही जे काही डिलिव्हरी वगैरे देतात. जसं शिपरॉकेटचं जे ॲप आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणारच आहे परत. पण आधी आपण एक चर्चा केली होती की ते कुरिअर म्हणजे जे काही तुमचं लॉजिस्टिक्स आहे म्हणजे तुमच्या वेअरहाऊसमधून माल जो आहे तुम्ही ज्यावेळी ग्राहकांना पाठवता तर त्याचं जे काही ट्रॅकिंग आहे ते शिपरॉकेटचं तुम्ही जर यूज केला तर त्या शिपरॉकेटच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा ट्रॅकिंग सिस्टम जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट तिथे अवेलेबल असते. तर ती ट्रॅकिंग सिस्टम तुम्ही वापरू शकता.
ऑफिस सेटअप तिथे तुमचा असल्यामुळे काय होतं की रिअल टाईम डेटा जो आहे हा मॅनेज होतो. सॅलरीज वगैरे आहे किंवा इतर जे काही आहे गोष्टी त्या सगळ्या मॅनेज होतात. व्यापार ॲपमध्येच तुम्ही जे काही सॅलरीचा वगैरे एक्सपेन्सेस आहेत त्याच ठिकाणी तुम्ही टाकून तिथेच तुम्हाला जे काही रिपोर्ट्स वगैरे आहे हे जनरेट होऊ शकतात. तर त्याचा तुम्हाला एक खूप चांगला फायदा ऑलरेडी त्या माध्यमातून होऊ शकतो. एक शिप रॉकेटबद्दल अजून एक तुम्हाला महत्त्वाचं एक बेनिफिट सांगेन. शिप रॉकेट जे आहे हे वेअरहाऊसबद्दल खूप चांगला एक सर्व्हिस देतात. त्याला शिप रॉकेट फुलफिलमेंट असं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. समजा तुम्हाला स्वतःचं वेअरहाऊस जे आहे हे नाही करू शकत किंवा भाडेतत्त्वावरही नाही करू शकत किंवा ग्रुपमध्येही पॉसिबल होत नाही आहे, तर शिप रॉकेटची जी काही सर्व्हिस आहे ती तुम्ही घेऊ शकतात. एक ₹11 पर युनिटप्रमाणे प्रोसेसिंग फीज ते घेतात आणि त्यांचं एक खूप चांगले फीचर आहे ते म्हणजे की 30 दिवसात जर तुमचा माल विकला गेला तर ते कुठलीही स्टोरेज फी जी आहे ही घेत नाही. तर हा एक आपला म्हणजे खास करून जे नवउद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत, लघु उद्योजक, गृहउद्योजक वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आपण त्याचा वापर जो आहे हा करू शकतो. तर 30 डेजमध्ये जर आपला माल विकला गेला तर त्याचं स्टोरेज फी आहे जे लावत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की काय एक ग्राहकांच्या दृष्टीने ग्राहकांचं काय असतं की ज्यावेळी त्यांना ऑर्डर दिली जाते तर बऱ्याचदा त्यांचं अपेक्षा असते की ते सेम डे त्यांना डिलिव्हरी मिळाली किंवा नेक्स्ट डे जास्तीत जास्त डिलिव्हरी मिळाली. तर त्यांचा जो काही खरेदी करण्याचा जो काही इंटरेस्ट असतो ना, हा 49% ग्राहक हे आपल्याकडे रिटेन होऊ शकतात. म्हणजे 100तनं 49 ग्राहक 100 ग्राहक ज्यावेळी आपल्याकडनं विकत घेतात तर त्याच्यातले 49 ग्राहक हे पुन्हा आपल्याकडे येऊ शकतात. तर रिसेलिंग त्याला जे म्हणतो आपण, तर ते सर्व्हिसच्या माध्यमातून होतं आहे. तर ती रिसेलिंग करण्यासाठी आपल्याला एक डिलिव्हरी जी आहे, क्विक डिलिव्हरी आपण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर क्विक डिलिव्हरीसाठी शिप रॉकेट जे आहे वेअरहाऊसचं ऑप्शन आपल्याला अवेलेबल करून देत आहे. तर त्याचाही त्यांना आपल्याला चांगला बेनिफिट जो आहे हा होऊ शकतो. डिलिव्हरी स्पीड वाढतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की आपण जे काही प्रोडक्ट आहे ते आपण रेडी पॅक करून आपण फक्त सेल करण्याचं काम केलं आणि ते ऑर्डर जनरेट करून तुम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली तर ते इमिडिएटली क्विक डिलिव्हरी जी आहे ही करू शकतात. त्यांचं त्यांचं जे काही ऑपरेशन आहे हे इंडस्ट्री स्टँडर्डच्या अनुषंगाने असल्यामुळे इतर जे काही परवाने वगैरे काही गोष्टी ज्या लागतात वेअरहाऊसेसला वगैरे, तर त्याची आपल्याला काही तयार करण्याची गरज नाही. ऑलरेडी त्यांचे सगळ्या गोष्टी ज्या आहे कायदेशीर वगैरे त्या तयार असतात तिथे. शिपिंग कॉस्ट जी आहे ही कमी होऊ शकते आहे आणि साहजिक आहे की वेअरहाऊस आपण ज्या आधी चर्चा केलीच की वेअरहाऊस हे शहराच्या जितक्या जवळ असेल तर त्याच्यामुळे काय आहे की आपण समजा मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की माझं पुण्याला युनिट आहे, पण आणि मला नंदुरबारमधल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका फ्रँचायझीला मला माल पाठवायचा आहे. तर पुण्यावरून मी तिथे माल पाठवणं तर साहजिक आहे की त्याची जी काही शिपिंग कॉस्ट आहे मला जास्त लागू शकते. पण मी एकत्र लॉटमध्ये माल जो आहे हा मी माझ्या वेअरहाऊसला नेऊन ठेवला नंदुरबार जिल्ह्याच्या आणि मग तिथून त्या जिल्ह्यातून मग मी जिल्ह्याच्या गावातून मी तालुक्याच्या गावी ज्यावेळी शिपिंग करेन तर ती कॉस्ट जी आहे ती मला खूपच नॉमिनल पडेल. तर त्याचा आपल्याला बेनिफिट जो आहे हा होतो की एक कॉस्टिंग जी आहे ही आपली कमी होऊ शकते. RTOचे जे काही कॉस्टिंग आहे म्हणजे टोल हे ते वगैरे आणि RTOचे जे काही फीस वगैरे असते तर त्याची जी कॉस्ट आहे ती कमी होते. तर त्याचा एक चांगला बेनिफिट जो आहे आपल्याला होऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट जी आहे आपल्याला स्वतःची इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे जसं आपण आधी चर्चा केली की स्वतःचं वेअरहाऊस आपण घेऊ शकतो किंवा आपण रेंटल वेअरहाऊस घेऊन ते मॅनेज करू शकतो. तर ते तसं जे काही आहे ॲडिशनल जे काही म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते वेअरहाऊसची तर ती करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी वेअरहाऊस सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्याच आहेत शिप रॉकेटने. तर त्यांच्या सर्व्हिसेसचा आपण वापर करून आपल्याला पाहिजे तेवढीच आपण सर्व्हिस वापरली तर एक आपला जो काही खर्च आहे हा कंट्रोल होऊ शकतो. तर त्याचा खूप चांगला बेनिफिट आपल्याला होऊ शकतं. ऑनबोर्डिंग क्विक होतं आहे म्हणजे कसं की ऑलरेडी माल आपण तिथे ठेवलेला असतो वेअरहाऊसमध्ये. आपण फक्त इथून आपल्या हेड ऑफिसमधून किंवा आपल्या जागेवर आपण फक्त मालाचं हे विक्री करत असतो. तर त्या विक्रीच्या माध्यमातून जे आहे तर एक आपण ऑलरेडी माल ठेवला असल्यामुळे आपल्याकडे ऑर्डर आली का आपण लगेच त्यांना इन्फॉर्म केलं की हे एक पार्सल आहे, हे एक प्रोडक्ट आहे, हे मला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं. तर जसं आपण एक लीड जनरेट केली तर ते इमिडिएटली ऑनबोर्डिंग जी आहे ही आपल्या पार्सलची ही होऊ शकते. त्यामुळे काय की एक फास्ट डिलिव्हरी मिळते. फास्ट डिलिव्हरी मिळालं पण साहजिक आहे की ग्राहकांचं जे काही समाधान आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं आणि जर ग्राहकाचं समाधान झालं तर साहजिक आपला रेव्हेन्यू जो आहे हा
वाढतो. त्यामुळे हे असं एक पूर्ण सर्कल आहे, सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत, एक लिंक आहे आणि ती लिंक आपण बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. उद्योगामध्ये जेवढं जास्त आपण चांगलं लिंकिंग प्रत्येक डिपार्टमेंटचं, प्रत्येक गोष्टीचं करू, तर तेवढा जास्तीत जास्त फायदा जो आहे आपल्याला आपला उद्योग वाढून आपल्याला मिळत असतो आणि त्याच्यामध्ये काय की ग्राहकांचं जे काही समाधानी ग्राहक आपल्याला मिळत असतात आणि त्याचा फायदा मिळतो. शिप रॉकेटबद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही शिप रॉकेट ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळेलच. मी एक लिंक आहे ती शेअर करेल, ज्याच्यामध्ये खास करून जे काही वेअरहाऊसबद्दलची जी काही फुलफिलमेंट एक्सपर्ट आहेत तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. अधिक जास्त माहिती तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. मी फक्त तुम्हाला हा एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे म्हणून याची माहिती दिली. एक चांगलं म्हणजे त्यांचा प्रयत्न आहे आणि खास करून जे छोटे उद्योजक, नवउद्योजक, जे गृहउद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी हे एक फायद्याचं आहे. तर असं मला वाटलं, त्यामुळे मी हा ऑप्शन तुम्हाला फक्त शेअर केला. मात्र त्याची संपूर्णतः माहिती घेऊन त्यानंतरच त्यांच्याशी डील करणं ही जबाबदारी तुमची आहे. किंवा इतरही कुठले जे काही ॲप्स मी या दरम्यान तुम्हाला मी त्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर त्या सर्व ॲप्सची माहिती जी आहे तुम्ही स्वतः पहिले आधी घ्या. तुम्हाला योग्य वाटलं सगळं शहानिशा करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही पुढे जे काय व्यवहार वगैरे असतील तर ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ते व्यवहार हे पूर्ण करा. आजच्या सत्रात एवढंच. तुम्हाला अजून काही इतर माहिती हवी असेल, या सत्रात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तुमचे प्रश्न नक्की कळवा. सत्र पूर्ण ऐका, सगळी सत्र तुम्ही वेळेवर ऐका. या सत्रातनं जी काही माहिती दिली जाते त्याचे नोट्स काढून ठेवा आणि या नोट्सच्या माध्यमातून तुम्ही जी काही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते तर त्याचा एक चांगला फायदा तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये करून घ्या. इतर काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर 8097275136 या क्रमांकावर तुम्ही मला पाठवू शकतात. तुमचे प्रश्न पाठवू शकतात. इतर काही माहिती हवी असेल तर त्याबद्दल तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. माझ्या परीने शक्य तेवढी मदत जी आहे ही आपल्याला नक्कीच करेल. धन्यवाद. आजचा दिवस तुमचा शुभ हो. एक चांगलं कार्य तुम्ही उद्योगाचं या माध्यमातून करत राहा, याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.